नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये आज आपण कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारे असे मिनी पापडची रेसिपी पाहूया। हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे। नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट करू शकाल। पहा, वाटत आहे ना अगदी मार्केटमधून आपण विकत आणतो तशाच प्रकारे हे दिसायला दिसत आहे आणि तळल्यानंतर मस्त 3-4 पटीने हे पापड फुलत असतात आणि अगदी खुसखुशीत हे पापड होतात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर असे हे मस्त पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। पहा, जो 0 नंबरचा अगदी बारीक रवा येतो ना तोच या ठिकाणी रवा आपल्याला घ्यायचा आहे। आता घेतलेला रवा हा एखादी बाउलमध्ये टाकायचा आहे, म्हणजेच पसरट भांड्यामध्ये। तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्या। तर आता मी घेतलेला रवा हा बारीक आहे म्हणून मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही अशा रव्याला। आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने त्याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे। घेतलेलं पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। रवा पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला। त्यानंतर पाव चमचापेक्षाही कमी आहे पहा, पापड खार आहे। असा थोडासा खरखरीत असतो हा पापड खार। जर का तुमच्याकडे पापड खार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता। सोडा हा अगदी चिमूटभर टाका आणि पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये कमीच टाकायचं आहे। मीठ आणि पापड खार टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे। पहा, मीठ आणि पापड खार पूर्णपणे या रव्याच्या मिश्रणामध्ये विरघळलेला आहे, म्हणजे व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। त्यानंतर आपण याचे मिनी पापड करणार आहोत आणि मार्केटमध्ये जसे मिळतात वेगवेगळ्या अशा रंगाचे तशा पद्धतीने आपल्याला हे पापड करायचे आहे। म्हणून या ठिकाणी मी 4 प्लेटी घेतलेल्या आहे आणि त्या प्लेटींमध्ये असं थोडं थोडं हे मिश्रण काढायचं आहे। आता पहा, या ठिकाणी अगदी लहान प्लेटींमध्ये हे मिश्रण काढलेलं आहे 4 प्रकारच्या। त्यानंतर हे चिप्स अगदी मार्केट सारखे आपल्याला कलरफुल करायचे आहे, म्हणून आपल्या आवडीचे रंग घ्यायचे आहे फ्रूट खाण्याचे। तर हे जे केकसाठी वापरताना जेल रंग ते घेतलेले आहे मी। पहिल्या प्लेटमध्ये हिरवा रंग टाकते, फक्त 2 थेंब टाकायचा आहे। आपल्या आवश्यकतेप्रमाणे कलर वापरायचा आहे आणि मिक्स करून घेते। पहा, असा मिक्स झालेला आहे। त्यानंतर असे पावडर रंग सुद्धा येतात मार्केटमध्ये, जे आपण पापडमध्ये वगैरे वापरत असतो ना ते रंग घ्यायचे आहे। असं अगदी चिमूटभर रंग घालायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घेते। पहा, या प्रकारे तिसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी पिवळा रंग टाकला आणि एका प्लेटमध्ये रंग टाकलेला नाही, असेच पांढरे चिप्स करते। आता स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे किंवा इडली पात्रामध्ये ठेवू शकता किंवा पसरट कढई घ्यायची आहे आणि त्यावरती चाळण ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये या प्लेटी आपल्याला ठेवायच्या आहे। पहा, अशा प्रकारे ह्या 4ही प्लेटी ठेवून घेतलेल्या आहे। त्यानंतर झाकण ठेवते। गॅसची फ्लेम मोठीच केलेली आहे। मोठ्या फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे, किमान 10 ते 12 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। पहा, असं हे शिजलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी आपल्याला कमी करून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक एक प्लेट काढायची आहे। झाकण ठेवलं म्हणजे हे जे पीठ आहे जास्त वेळासाठी हे मिश्रण गरम राहील। आता ह्या प्लेटच्या आतील मिश्रण काढून घेऊ। अगदी सहज निघते प्लेटला, अजिबात हे मिश्रण चिटकत नाही। पहा, असं हे थोडंसं गरम आहे, खूप असं गरम सुद्धा नाही। त्यानंतर प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे आणि प्लास्टिक पेपरमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण ठेवायचं आहे, म्हणजेच ही खिशी आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। या प्रकारे अगदी थोडंसं कोमट असतानाच व्यवस्थित असं हे लाटलं जातं। जेवढं पातळ सर लाटता येईल तेवढं पातळ हे लाटून घ्यायचं आहे। हे पहा, जसं वाकडं तिकडंही लाटलं तर काही हरकत नाही, फक्त आपल्याला हे लाटायचं आहे अगदी पातळसर। यापेक्षा आणखी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पहा, असं हे लाटून झाल्यानंतर या ठिकाणी मी कुकीज कटर घेतलेला आहे, माझ्याकडे होतं तर, आणि कुकीज कटरने अशा प्रकारे हे छोटे छोटे मिनी पापड आपल्याला कट करायचे आहे। कुकीज कटर घेऊ शकतात किंवा घरातील कुठलीही लहान वाटी किंवा अगदी छोटा ग्लास किंवा औषधीचं जे झाकण वगैरे असतं तेही तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे हे स्टारच्या आकारामध्ये कुकीज कटर घेतलेला आहे, त्याच्याने कट करून घेते। पहा, किती मस्त दिसत आहे।
सगळं हे कट करून झालेलं आहे। पहा, हाताला अजिबात थोडं सुद्धा हे चिटकत नाही आणि मस्त असे हे आपले मिनी पापड होत असतात। उरलेला जो उंडा आहे तो पुन्हा आपल्याला लाटायचा आहे। लाटताना तुम्ही पोलपाटाचाही वापर करू शकता। पहा, अशा प्रकारे पुन्हा लाटलेला आहे आणि तशाच पद्धतीने हे कट करून घेते। तर प्लास्टिक पेपरवरती सुद्धा लाटू शकता, दुसरी पद्धत पोलपाटावरती सुद्धा लाटू शकता आणि तिसरी पद्धत ही जी दाखवत आहे, तुमच्याकडे जर का पुरी मेकर असेल म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे पापडासारखं प्रेस करून घ्या आणि त्यानंतर घरातील एखादी कुठलं औषधीचं झाकण वगैरे तुम्ही घेऊ शकता, अशा प्रकारचं लहानसं स्वच्छ धुतलेलं, आणि त्याच्याने अगदी छोटे छोटे हे मिनी पापड करू शकतात। आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना खूपच असे हे पापड आवडतात आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतात असे हे पापड। हे पापड बनवायला तर अतिशय सोपे आहे, काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच होतात। आता दुसरी प्लेट सुद्धा मी काढते। गॅस मी आता बंद केलेला आहे आणि गरम पाण्यामध्येच अशा प्रकारे ही खिशी राहू द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जास्त वेळासाठी ती गरम राहते। त्यानंतर असं थोडं थोडं पीठ काढायचं आहे। पुरी मेकरमध्ये थोडासा वेळ लागतो, पण अशा प्रकारे जर का पोलपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती जर का लाटून घेतलं तर अगदी भराभर हे मिनी पापड होत असतात। पहा, त्यानंतर मी चॉपिंग बोर्डवरतीच हे लाटून घेतलेलं आहे। पहा, एकाच लाटीमध्ये भरपूर सारे असे हे पापड झालेले आहे, अगदी छोटे छोटे आणि दिसायला मस्त असे एकसारखे हे पापड होत असतात। तर आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही हे पापड उन्हात सुद्धा वाळू शकता आणि जर का ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात, उन्हात जायचीही गरज नाही। तर मी घरामध्येच हे पापड वाळून घेते, कारण आता खूप ऊन तापत आहे। पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळतात आणि असे अर्धवट वाळल्यानंतर ते आपल्याला असे उलट करायचे आहे, म्हणजे असे वाटीसारखे हे पापड होत नाही। तर अशा पद्धतीने हे पापड वाळून घ्यायचे आहे। पापड घरात वाढले, त्यानंतर थोड्या वेळासाठी मी उन्हामध्ये ठेवले आणि मस्त असे हे पापड वाढलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पापड दाखवते। तर मैत्रिणींनो, तुम्ही हे पापड घरी बनवले असे कुणालाही हे पापड ओळखू येणार नाही, एवढे दिसायला मस्त असे दिसतात। पहा, एकदम मस्त असे। आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। अगदी थोडंच तेल आहे कढईमध्ये, असे तेलामध्ये हे पापड टाकले का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात। पहा, असे हे पापड मी फक्त 1 वाटी रव्यापासून बनवलेले आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता। वर्षभरासाठी हे पापड टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही मस्त कुरकुरीत असे हे पापड चवीला लागतात। अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते। पापड तळून घेत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑल वरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर अशा प्रकारे मी काही चिप्स हे तळून घेतलेले आहे। तुम्ही रंगही पाहू शकता, किती छान असा दिसत आहे आणि साईजही पाहू शकता। हा न तळलेला चिप्स आणि हा तळलेला चिप्स आहे ना, अगदी 3 पट फुललेला चिप्स। पहा, मस्त दिसत आहे। पहा, आता हे आपले मिनी पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती मस्त असे खुसखुशीत झालेले आहे। मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन अशा छानशा रेसिपी सोबत।